व्हिडिओ क्लिअर आहे? काल लेक्चरला ॲब्सेंट कोण कोण होतं? काल बरेचसे मुलं ॲब्सेंट होते. हे लक्ष द्या, तुम्ही एकही पिरियड जर बुडवला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात येणार नाही. हा, ज्या दिवशी पिरियड होणार नाही त्या दिवशी तुम्हाला मेसेज कळून जातो पिरियडच्या टायमिंगमध्ये बा पिरियड होणार नाही म्हणून. मला वाटतं तुम्हाला माहिती होतं ना संध्याकाळी 6ला माझा लेक्चर आहे म्हणून. प्लीज असं करत जाऊ नका. पिरियड हे लक्षात ठेवा. कसं आहे माहिती आहे का, अगोदरचा एक पिरियड जर तुम्ही नसाल, एखाद्या टॉपिकची आपण सुरुवात करतोय समजा, आणि त्या टॉपिकच्या सुरुवातीला जर तुम्ही तिथं ॲब्सेंट असाल तर तुम्हाला काहीही लक्षात येत नाही समोरचं. हां, एखाद्या वेळेस मधामध्येच तुम्ही एखाद्या वेळेस ॲब्सेंट राहिलात त्या केसमध्ये तरी तुम्हाला थोडं लक्षात येईल ते. पण टॉपिक सुरुवातच करतोय आपण आज नवीन टॉपिकची आणि त्याला जर ॲब्सेंट असाल तर त्या केसमध्ये थोडंसं पुढच्या गोष्टी समजायला अवघड जाते. तर प्लीज ॲब्सेंट राहत जाऊ नका. होईल तितकं प्रेझेंट ठेवत जा. हा खूप गरजेचं काम आहे. त्या केसमध्ये तर काय हरकत नाही. पण विनाकारण जर तुम्ही ॲब्सेंटी लावत असाल तर मला वाटत नाही तुम्हाला काही लक्षात येईल. मी काल एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला करण्यासाठी, केली आहे का तुम्ही? एक मी व्हिडिओ. सो इन आवर प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टार्टेड दी कॉम्बिनेशनल एरर्स. ओके, कॉम्बिनेशनल एरर म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण कॉम्बिनेशनल एरर इन ॲडिशन हे डिस्कस केलं होतं, बरोबर आहे? तर त्याचा रूल काय होता, त्याचा फॉर्म्युला काय होता? कॉम्बिनेशनल एरर किंवा when two or more quantities are added, the mean absolute error produced in final result is equal to the sum of mean absolute error in each quantity. मेजर्ड क्वांटिटी, मोजलेल्या प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीच्या मध्ये असणारा जो मीन ॲब्सोल्यूट एरर त्याच्या ॲडिशनच्या बरोबर असतो, ॲब्सोल्यूट एरर असतो कशामध्ये? फायनल रिझल्टमध्ये. ओके, आपण इथं ॲडिशन करतो या मीन ॲब्सोल्यूट एररची. कशामुळे? कारण की आपल्याला काय पाहिजे असतो? मॅक्सिमम एरर पाहिजे. हा रूल आहे. रूल काय आहे? जेव्हा दोन क्वांटिटीचे आपण ॲडिशन करतो तर फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा मीन ॲब्सोल्यूट एरर हा प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीच्या मध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर. ओके, आज आपण पाहणार आहेत कॉम्बिनेशनल एरर इन सबट्रॅक्शन. फिजिक्समध्ये आपण बऱ्याचशा क्वांटिटीची सबट्रॅक्शन करतो आणि त्यापासून एक नवीन क्वांटिटी आपल्याला मिळते. ओके, एरर इन सबट्रॅक्शन हा पण तशाच प्रकारचा एक फॉर्म्युला आहे, काही बदल नाहीये. फक्त आपण त्याचं इक्वेशन पाहून घेऊ. काय समजा झेड ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि झेड क्वांटिटी आपल्याला मिळाली आहे ए मायनस बी. दोन फिजिकल क्वांटिटी आहे, ए आणि बी या दोन फिजिकल क्वांटिटीच्या सबट्रॅक्शन पासून. ओके, म्हणजे मला झेड जर मोजायचं असेल तर मला अगोदर काय मोजावं लागेल? ए, नंतर बी, आणि ए मधून बी ची काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. तर मला काय मिळेल? झेड ही व्हॅल्यू मिळेल. ए मेजर केलं तर ए ची व्हॅल्यू काय आली? ए ची व्हॅल्यू आली आपली ए प्लस मायनस डेल ए. आता जेव्हा आपण मेजरमेंट करतो एखाद्या क्वांटिटीचं तर तिच्या एकापेक्षा जास्त वेळेस मेजरमेंट करतो, तिची मीन व्हॅल्यू काढतो, नंतर त्याचा मीन ॲब्सोल्यूट एरर काढतो, आणि या क्वांटिटीची व्हॅल्यू ए प्लस डेल ए किंवा ए मायनस डेल ए या दोन लिमिटच्या आतमध्ये कुठेतरी असते. तसंच आपण बी मेजर केलं तर बी ची व्हॅल्यू काय आली? समजा बी प्लस ऑर मायनस डेल बी. ओके, तर ही त्याची मीन व्हॅल्यू बी ची
आणि हे त्याचं काय मीन ॲब्सोल्यूट एरर प्रोड्यूस्ड इन बी. तर या बीची ही बी जी फिजिकल क्वांटिटी हिची ॲक्च्युअल व्हॅल्यू बी प्लस डेल बी किंवा बी मायनस डेल बी या दोन व्हॅल्यूच्या दोन लिमिटच्या आतमध्ये कुठेतरी असेल ॲक्च्युअल व्हॅल्यू. आपण समजा ए मेजर केलं त्याच्यामध्ये एरर तयार केला डेल ए, बी मेजर केलं त्याच्यामध्ये किती एरर तयार झाला डेल बी, आणि यांच्या सबट्रॅक्शन पासून या ए आणि बीच्या सबट्रॅक्शन पासून काय मिळतं आपल्याला झेड. जर या दोघांमध्ये जर एरर असेल तर झेड मध्ये पण काय असेल एरर असेल, कारण की या दोघांच्या सबट्रॅक्शन पासून काय मिळवतो झेड मिळवतो. तर त्यालाच काय म्हणतो आपण कॉम्बिनेशनल एरर. म्हणजे या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून या दोघांच्या ॲडिशन पासून किंवा सबट्रॅक्शन पासून मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमुळे तिच्या रिझल्ट मध्ये काय तयार होतो एरर तयार होतो, आणि या एररलाच काय म्हणले आपण कॉम्बिनेशनल एरर. जे काल नव्हते थोडक्यात सांगतो हे, ठीक आहे, रिपीट करत नाही पूर्ण पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ए आणि बी च्या सबट्रॅक्शन वर झेड डिपेंड आहे, रिझल्ट आपला कशावर डिपेंड आहे ए मायनस बी. जर आपण ए मेजर केलं बी मेजर केलं या दोन मेजर्ड व्हॅल्यू मध्ये जर एरर असेल तर त्याच्यापासून यांच्या दोघांच्या सबट्रॅक्शन पासून काय मिळते आपल्याला झेड. झेड मध्ये पण काय असेल एरर असेल, आणि झेड मध्ये तयार होणारा एरर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून तयार झालेला असेल. and this error is called combinational error. अशा एररला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशनल एरर म्हणतो. साऊंड क्लिअर नाही का? काय होतंय? आवाज बरोबर येत नाही का? आता येतोय? आता येतो आहे का? आता वाजतंय का? हा ठीक आहे, चला एकच मिनिट. आता वाजतंय का खरखर काही असं काही? ठीक ठीक, ओके ओके. तर जर या दोन क्वांटिटीमध्ये जर आपण एरर तयार झाला असेल तर त्याच्या रिझल्टंट क्वांटिटीमध्ये पण काय तयार होतो एरर तयार होतो. तर मग आपल्याला या झेड क्वांटिटीमध्ये किती एरर तयार होतो हे काढायचे आपल्याला. तर लेट अस कन्सिडर काय डेल झेड इज मीन ॲब्सोल्यूट एरर प्रोड्यूस्ड इन झेड. झेड मध्ये तयार होणारा मीन ॲब्सोल्यूट एरर आहे. तर झेड इक्वल्स टू झेड प्लस डेल झेड इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला ए मायनस बी. तर ए ची व्हॅल्यू काय आहे ए प्लस ऑर मायनस डेल ए, आणि बी वजा बी प्लस ऑर मायनस डेल बी. कारण की दोघांची व्हॅल्यू आपण मेजर केली आहे, ती दोघांची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुटअप केली. ओके, या दोघांमध्ये जर एरर असेल तर झेड मध्ये पण फायनल रिझल्ट मध्ये पण एरर तयार होईल, आणि तो एरर कशाने दाखवला आपण डेल झेडने. ओके, तर या मायनस टर्मनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ ए प्लस ऑर मायनस डेल ए मायनस बी प्लस ऑर मायनस. इथे प्लस असेल तर प्लसनं मायनस मल्टिप्लाय मायनस होईल, आणि मायनस मायनस काय होईल प्लस होईल. तर प्लस ऑर मायनस ॲज इट इज राहील डेल बी. ओके, नेक्स्ट इकडे झेड प्लस ऑर मायनस डेल झेड. ए आणि बी यांची सबट्रॅक्शन एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण ए मायनस बी प्लस ऑर मायनस डेल ए प्लस ऑर मायनस डेल बी. इथे झेड प्लस ऑर मायनस डेल झेड. आता हे ए मायनस बी म्हणजे काय ए मायनस बी कशाच्या बरोबर आहे इक्वेशन नंबर 1 च्या बरोबर म्हणजे झेड. तर ही व्हॅल्यू इथे पुटअप करा ए मायनस बी इज कन्सिडर ॲज अ झेड. झेड प्लस ऑर मायनस डेल झेड प्लस ऑर मायनस डेल ए प्लस ऑर मायनस डेल बी. झेड विल गेट कॅन्सल. तर फायनल रिझल्ट मध्ये तयार होणारा मीन ॲब्सोल्यूट एरर हा कशाच्या बरोबर असतो डेल ए या दोन मेजर्ड क्वांटिटीच्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या बरोबर असतो प्लस ऑर मायनस डेल बी. तर जर आपण या दोघांची ॲडिशन केली, जर डेल झेड आपण असं म्हणलं तर डेल ए प्लस डेल बी
तर हे काय असेल, मॅक्सिमम व्हॅल्यू असेल, त्या फायनल रिझल्टमध्ये तयार होणारी मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके. आणि डेल झेड इक्वल्स टू असेल डेल ए प्लस मायनस डेल बी. तर इथं आपण दोन मेजर्ड क्वांटिटीच्या ॲब्सोल्यूट एररची काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय. तर इथं जो फायनल रिझल्टमध्ये तयार होणारी जी व्हॅल्यू असेल ही ती काय असेल, मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम एरर. ओके. तर लक्ष द्या, आपल्याला मॅक्सिमम एरर पाहिजे असतो ना की मिनिमम. तर आपण फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर हा कशाच्या बरोबर कन्सिडर करतो, त्या दोन व्हॅल्यूच्या मेजर्ड व्हॅल्यूच्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर कन्सिडर करतो. कारण की आपल्याला कोणता एरर पाहिजे असतो, मॅक्सिमम एरर त्या रिझल्टमध्ये तयार होणारा पाहिजे असतो. तर जेव्हा तर हा फॉर्म्युला असेल कशाचा, ॲब्सोल्यूट कॉम्बिनेशनल एरर इन सबट्रॅक्शन. तर काय फॉर्म्युला आहे, व्हेन टू क्वांटिटीज आर सबट्रॅक्टेड. जेव्हा दोन क्वांटिटीचे आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्वांटिटीचे आपण सबट्रॅक्शन करतो, तर फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर, फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू, हा कशाच्या बरोबर असतो, इज इक्वल टू द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन ए अँड ॲब्सोल्यूट एरर इन बी. तर ह्या दोन मेजर्ड फिजिकल क्वांटिटीच्या मध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ओके. तर रूल काय तयार होईल, हे झाला फॉर्म्युला मीन ॲब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्टचा. तर रूल काय तयार होईल, when two quantities are subtracted, two or more quantities are subtracted, absolute error produced in final result is equal to the sum of absolute error in each measured quantity. प्रत्येक मेजर केलेल्या क्वांटिटीमध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. जर समजा इथं ए मायनस बी मायनस सी असलं असतं तर इथं काय डेल ए प्लस डेल बी प्लस डेल सी. इथं जर ए मायनस बी मायनस सी मायनस डी असलं असतं तर इथे काय डेल ए प्लस डेल बी प्लस डेल सी प्लस डेल डी. ठीक आहे. तर कितीही क्वांटिटीचे आपण सबट्रॅक्शन करा, जर आपण एक किंवा एकापेक्षा अधिक क्वांटिटी सबट्रॅक्शन असेल तर फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर हा कशाच्या बरोबर असतो, त्या प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीमध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ओके. So this is the formula for absolute error in final result when two quantities are subtracted. ओके. तर याच्यावरून आपल्याला काय फॉर्म्युला तयार करता येईल, ॲडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो. इथं आपण सबट्रॅक्शन घेतली होती, काल आपण काय घेतली होती, ॲडिशन. तर जेव्हा आपण दोन क्वांटिटीचे ॲडिशन घेतो किंवा सबट्रॅक्शन घेतो तर फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर, हे फायनल रिझल्ट आणि त्याच्यामध्ये तयार होणारा हा ॲब्सोल्यूट एरर कशाच्या बरोबर असतो, इज इक्वल टू द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन ईच मेजर्ड क्वांटिटी. प्रत्येक मोजलेल्या क्वांटिटीच्या आतमध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. तुम्ही ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. ओके. तर दिस इज द फॉर्म्युला अँड रूल. तर तुम्हाला कळायच, व्हेन एव्हर वी हॅव ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा एक किंवा एकापेक्षा अधिक क्वांटिटीज, तर फायनल रिझल्टमध्ये काय तयार होतो, ॲब्सोल्यूट एरर तयार होतो. तो तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर हा बरोबर असतो कशाच्या, इज इक्वल टू द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन ईच मेजर्ड फिजिकल क्वांटिटी. प्रत्येक मोजलेल्या क्वांटिटीच्या आतमध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ठीक आहे. तर दिस इज द रूल फॉर कॉम्बिनेशनल एरर इन सबट्रॅक्शन. कालचा रूल असाच होता, कॉम्बिनेशनल एरर इन ॲडिशन. ओके, करतो. हां, याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? ओके. अरे खूप सोपं आहे, लक्ष द्या. काल आपण ॲडिशनसाठी पाहिलं होतं का, इथं काय करायचं, फक्त आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. ओके. आपण काय कन्सिडर केलं होतं, ह्या दोन क्वांटिटी समजा झेड हे कशावर डिपेंड आहे, ए मायनस बीवर डिपेंड आहे. तर मग आपल्याला ए मोजावं लागेल, बी मोजावं लागेल. आपण ए मेजर केलं, त्याची व्हॅल्यू किती आली, ए प्लस ऑर मायनस डेल ए. आणि बीची व्हॅल्यू किती आली, बी प्लस ऑर मायनस डेल बी. ही त्याची मीन व्हॅल्यू ए आणि बी, आणि हे त्याचं काय मीन ॲब्सोल्यूट एरर त्याच्यामध्ये असणार. जर मग आता या दोन क्वांटिटीमध्ये या ए आणि बी मध्ये जर एरर असेल तर झेड मध्ये पण काय तयार होईल, एरर तयार होईल. मग एरर झेड मध्ये म्हणजे फायनल रिझल्ट मध्ये तयार होणार एरर कशाने दाखवला आपण, डेल झेड. ओके. तर मग त्याला कसं लिहू शकतो आपण, तर फायनल रिझल्ट मध्ये तयार होणारा एरर
झेड प्लस ऑर मायनस डेल झेड इज इक्वल टू या दोघांच्या सबट्रॅक्शनच्या बरोबर असेल. मग या दोघांची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, या दोघांची व्हॅल्यू पुटअप केली आपण, त्यांची सबट्रॅक्शन केली, मायनसने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तर फर्स्ट टर्म प्लस आहे ती होऊन जाईल मायनस, ही प्लस असेल मायनस होईल, आणि मायनस असेल तर प्लस होईल, तर इथं प्लस आणि मायनस सेम असेल, ॲज इट इज राहील. मग ए मायनस बी ह्याच्या मीन व्हॅल्यूची काय करतो आपण, सबट्रॅक्शन. ए मायनस बी त्यांना एका ब्रॅकेटमध्ये घेतो, आणि ए मायनस बी म्हणजेच काय, इक्वेशन नंबर 1 म्हणून गेला काय म्हणू आपण, झेड. तर हे झेड आणि हे झेड काय होईल, कॅन्सल, बाकी डेल ए प्लस ऑर मायनस डेल बी. तर डेल झेड इक्वल्स टू फॉर्म्युला काय राहील, डेल ए प्लस ऑर मायनस डेल बी. मग आपल्याला याच्यावर दोन व्हॅल्यूज मिळतील, एक तर दोघांची ॲडिशन होईल ॲब्सोल्यूट एररची, किंवा सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळेल, आणि ॲडिशन जर केली तर आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे असते, नेहमी मॅक्सिमम एरर, ना की मिनिमम. आपल्याला मिनिमम नाही करायचं, जास्तीत जास्त किती एरर होतोय तयार ते काढायचं आहे. म्हणून आपण इथं काय करतो, ॲडिशन. तर जेव्हा आपण दोन क्वांटिटीची, दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्वांटिटीची सबट्रॅक्शन करतो, तर फायनल रिझल्टमध्ये काय तयार होतो, ॲब्सोल्यूट एरर तयार होतो. तो तयार होणारा मीन ॲब्सोल्यूट एरर कशाच्या बरोबर असतो, प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीच्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ओके, कोणाला काय अडचण आहे? काही अडचण आहे का? ओके, हे लक्ष द्या, काल जे नव्हते त्यांनी व्हिडिओ पहा बरं का. कॉम्बिनेशनल एरर म्हणजे ते काय सांगितलं, आणि त्याचे आता फॉर्म्युले पाहतो आपण. कॉम्बिनेशनल एरर इन ॲडिशन, कॉम्बिनेशनल एरर इन सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर नेक्स्ट हे झालं कॉम्बिनेशनल एरर इन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर रूल एकच आहे, लक्ष द्या. रूल काय आहे, जेव्हा दोन क्वांटिटीचे आपण ॲडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू, इथं दोन क्वांटिटीची आपण सबट्रॅक्शन केली, काल काय केली होती आपण, ॲडिशन. तर फायनल रिझल्टमध्ये पण काय तयार होतो, एरर तयार होतो. तर फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा ॲब्सोल्यूट एरर कशाच्या बरोबर असतो, इज इक्वल टू द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजर्ड क्वांटिटी. तर रूल काय तयार करता येईल आपल्याला याच्यावरून, व्हेन two quantities, two or more quantities added or subtracted. ओके, ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा, तर फायनल रिझल्ट मध्ये काय तयार होईल, ॲब्सोल्यूट एरर तयार होईल, किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर तयार होईल. ॲब्सोल्यूट मीन ॲब्सोल्यूट, पुस्तकामध्ये ॲब्सोल्यूट शब्द वापरलाय. मीन ॲब्सोल्यूट एरर प्रोड्यूस्ड इन फायनल रिझल्ट. हे फायनल रिझल्ट मध्ये काय तयार होतं, ॲब्सोल्यूट एरर तयार होतो, मीन ॲब्सोल्यूट एरर तयार होतो. फायनल रिझल्ट, या फायनल रिझल्ट मध्ये हे कशाच्या बरोबर असतो, इज इक्वल टू, हे जे फायनल रिझल्ट मध्ये तयार झालेलं मीन ॲब्सोल्यूट एरर आहे, इज इक्वल्स टू कशात बरोबर आहे, सम ऑफ ॲडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो, तिथं काय करतो आपण, ॲब्सोल्यूट एररची बेरीज करतो. सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर प्रोड्यूस्ड इन इच मेजर्ड क्वांटिटी. प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीच्या मध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असते, इच मेजर्ड क्वांटिटी. ठीक आहे. तर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्वांटिटीचे आपण ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, तर फायनल रिझल्टमध्ये एरर तयार होतो, आणि तो तयार होणारा एरर या प्रत्येक मेजर्ड क्वांटिटीच्या मध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ओके, तर कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. हे झाले सबट्रॅक्शन. कोणाला काही अडचण आहे का? ओके, पुढे चलो आपण. एकच मिनिट हा.
एक मिनिट थांबा. किशोर भाऊ, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहू कॉम्बिनेशनल एरर इन मल्टिप्लिकेशन. हे झालं सबट्रॅक्शन साठी आणि ऍडिशन साठी समजावून. नेक्स्ट आता पाहणार आहोत आपण कॉम्बिनेशनल एरर इन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. दोघांसाठी एकच रूल आहे, एकच फॉर्म्युला आहे. पाहू आपण. तर नेक्स्ट आहे कॉम्बिनेशनल एरर इन मल्टिप्लिकेशन. आता लक्षात द्या, मल्टिप्लिकेशन फिजिक्समध्ये बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी ह्या दोन क्वांटिटीच्या ॲडिशन पासून, सबट्रॅक्शन पासून किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पासून मिळालेल्या असतात. जसं समजा ही फोर्स आहे. फोर्स इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन. मोमेंटम आहे इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. ओके. तर जर आपण व्हेलॉसिटी आणि मास जर चुकीच्या पद्धतीने मोजला असेल, त्याच्यामध्ये एरर असेल, तर त्यापासून मिळणारी क्वांटिटी जी मोमेंटम तिच्यामध्ये पण काय असेल, एरर असेल. जर आपण फोर्स हा मास इंटू ॲक्सेलरेशनचं मल्टिप्लिकेशन आहे, जर आपण या दोघांमध्ये जर चूक केली असेल, याच्यामध्ये जर एरर असेल, तर त्यापासून मिळणारी जी क्वांटिटी आहे फोर्स तिच्यामध्ये पण काय तयार होईल, एरर तयार होईल. ओके. आणि मग या फोर्स किंवा मोमेंटम मध्ये असणार एरर या दोन क्वांटिटीच्या कॉम्बिनेशनच्या बरोबर असेल. तर आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आता कॉम्बिनेशनल एरर इन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. दोघांसाठी एकच फॉर्म्युला आहे. जसं आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी एकच फॉर्म्युला पाहिला होता, आता तशाच पद्धतीचा एकच फॉर्म्युला दोघांसाठी पण सांगितलेला आहे बुकमध्ये. तर समजा झेड इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ टू क्वांटिटीज ए अँड बी, किंवा एकपेक्षा जास्त क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन. याला इक्वेशन नंबर 1 नाव दे. झेड ए आणि बीचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आणि आपल्याला झेड जर काढायचं असेल तर एचं मेजरमेंट करावं लागेल, बीचं मेजरमेंट करावं लागेल. मग आपण मेजरमेंट करतो, तर मेजरमेंटमध्ये काय तयार होतात, एरर्स तयार होतात. आणि एरर्स तयार झाले की आपण त्या एरर्सचं काय करतो, इस्टिमेशन करतो. इस्टिमेशन कसं करतो, ती क्वांटिटी एकापेक्षा जास्त वेळेस मोजतो, तिची मीन व्हॅल्यू काढतो. मीन व्हॅल्यू काढल्यानंतर प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू त्या मीन व्हॅल्यूतून वजा करतो, त्यावरून आपल्याला ॲब्सोल्यूट एरर मिळतं. आणि त्या ॲब्सोल्यूट एररची आपण पुन्हा काय करतो, मीन काढतो. त्यावरून आपल्याला काय मिळतं, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. तर मग आपण ए क्वांटिटी मेजर केली, तर ए क्वांटिटी मेजर केल्यानंतर तिची मीन व्हॅल्यू आली ए प्लस ऑर मायनस डेल ए, तिचं काय असेल, मीन एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर बी व्हॅल्यू मेजर केली, तर तिची मीन व्हॅल्यू बी डेल बी इज मीन ॲब्सोल्यूट एरर इन बी. डेल ए इज द मीन ॲब्सोल्यूट एरर इन ए. तर या दोन्ही क्वांटिटी आपण मेजर केल्या आणि दोन्ही मेजरमेंटमध्ये काय आहे, थोड्या प्रमाणामध्ये एरर आहे. जर या दोघांमध्ये एरर असेल तर त्यापासून मिळणारा जो आहे झेड, त्याच्यामध्ये पण काय असेल, एरर. आणि तो एरर या दोन क्वांटिटीच्या एररच्या कॉम्बिनेशनच्या बरोबर असेल, म्हणून यालाच काय म्हणतो आपण, कॉम्बिनेशनल एरर. ओके. तर मग आपल्याला या झेड मध्ये किती एरर तयार होतोय हे काढायचे. तर आपण कन्सिडर करू काय, कन्सिडर डेल झेड इज एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर प्रोड्यूस्ड इन झेड. झेड मध्ये तयार होणारा मीन ॲब्सोल्यूट एरर किती आहे, डेल झेड आहे. ते कशापासून बनलेले आहे, या दोन क्वांटिटीच्या मध्ये असणाऱ्या एररच्या कॉम्बिनेशन पासून बनलेले आहे. कारण की झेड डिपेंड आहे ए आणि बी वर. जर ए आणि बी मध्ये जर एरर असेल तर झेड मध्ये पण एरर तयार होईल. तो एरर आपण कशाने दाखवतोय, डेल झेड न. ओके, समजलं इथपर्यंत. ओके. तर मग आपण लिहू शकतो की फायनल रिझल्ट मध्ये झेड मध्ये असणारा एरर प्लस ऑर मायनस काय असेल, डेल झेड एरर असेल. आणि हा एरर या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमुळे तयार झालाय, ए आणि बीच्या मल्टिप्लिकेशनमुळे तयार झालाय. तर मग एची व्हॅल्यू काय आहे, ए प्लस ऑर मायनस डेल ए, आणि बी काय आहे, बी प्लस ऑर मायनस डेल बी. या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमुळं हा एरर फायनल रिझल्टमध्ये तयार झाला. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, ठीक आहे.
ओके, हा जो एरर झेड मध्ये तयार झालाय तो कशामुळे तयार झालाय, कारण की ए आणि बीचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. ए मेजर केलं त्याच्यामध्ये एरर आहे, बी मेजर केलं त्याच्यामध्ये एरर आहे. तर या दोघांमध्ये एरर असेल त्यांच्या मल्टिप्लिकेशनमुळे काय मिळते झेड, तर झेड मध्ये पण काय तयार होईल, एरर तयार होईल. तर त्याला आपण असं लिहिलंय, झेड मध्ये तयार होणार एरर प्लस ऑर मायनस डेल झेड हे बरोबर असेल या दोघांच्या एररच्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. झेड प्लस ऑर मायनस डेल झेड इक्वल्स टू, या पूर्ण ब्रॅकेटनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. तर ए न बीला मल्टिप्लाय केलं ए बी, पुन्हा ए ने या बीला मल्टिप्लाय केलं तर प्लस ऑर मायनस, हे प्लस ऑर मायनस ॲज इट इज राहील ए डेल बी. ए ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तसं डेल ए ना आता पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. प्लस ऑर मायनस डेल ए न बीला मल्टिप्लाय केलं तर प्लस ऑर मायनस डेल ए मल्टिप्लाइड बाय बी, किंवा असं लिहू आपण याला बी मल्टिप्लाइड बाय डेल ए. या डेल ए न डेल बीला मल्टिप्लाय केलं तर प्लस ऑर मायनस ॲज इट इज राहील डेल ए मल्टिप्लाइड बाय डेल बी. आता हे काय आहे, दिस इज अ ॲब्सोल्यूट एरर इन ए अँड बी, आणि त्याचं काय घेतलं आपण तिथं मल्टिप्लिकेशन. तर हे ॲब्सोल्यूट एरर खूप स्मॉल असेल. ओके, दिस डेल ए अँड डेल बी मल्टिप्लिकेशन इज व्हेरी व्हेरी स्मॉल, कारण की हे जे ॲब्सोल्यूट एरर तयार झालेला असतो, एरर जो असतो मीन ॲब्सोल्यूट एरर तुम्ही पाहिला असेल 0.001 0.002 असा असतो. तर हे जो ॲब्सोल्यूट एरर असतो मीन ॲब्सोल्यूट एरर, इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणून त्याचं जे मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण या दोन्ही क्वांटिटीमध्ये असणाऱ्या ॲब्सोल्यूट एररचं, तर ते पण काय असेल, खूप स्मॉल असेल, इज व्हेरी स्मॉल. ओके, मग आता हे जर मल्टिप्लिकेशन खूप स्मॉल असेल, लक्ष द्या, ॲब्सोल्यूट एरर जे असतं प्रत्येक क्वांटिटीमधलं ते असतं 0.001 किंवा 0.002 असं असतं. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणारी व्हॅल्यू याच्यापेक्षाही लहान असेल खूप. ओके, तर त्यामुळं ही व्हॅल्यू जर खूप स्मॉल असेल तर तिला आपण काय करू, इग्नोर करू किंवा निग्लेक्ट करू. ठीक आहे, डेल ए मल्टिप्लाइड बाय डेल बी इज व्हेरी व्हेरी स्मॉल, सो दॅट, त्यामुळे इट इज निग्लेक्टेड. इट इज निग्लेक्टेड. हे कसं आहे माहिती आहे का, समजा एखादं कसं म्हणता येईल याला, समुद्रामध्ये आपण समजा एक तांब्या पाणी टाकलं काय आणि त्याच्यातून एक तांब्या पाणी काढलं काय, त्याच्या लेवलमध्ये काही फरक पडत नाही. तर तसंच आहे, ही व्हॅल्यू जी आहे डेल ए मल्टिप्लाइड बाय डेल बी, ही आपण ॲड करतोय किंवा सबट्रॅक्ट करतोय, ही व्हॅल्यू खूपच कमी आहे. खूप कमी असल्यामुळं हिच्या ॲडिशनमुळे किंवा सबट्रॅक्शनमुळे टोटल व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. म्हणून आपण ह्या व्हॅल्यूला काढूनच टाकतो, ही निग्लेक्ट करतो, याला आपण कन्सिडरच करत नाही. ठीक आहे, तर सो दॅट दिस व्हॅल्यू इज निग्लेक्टेड. नेक्स्ट, मग राहील काय, याला जर आपण निग्लेक्ट केलं, याला जर आपण काढून टाकलं तर राहील काय, झेड प्लस ऑर मायनस डेल झेड इक्वल्स टू ए बी प्लस ऑर मायनस ए डेल बी प्लस ऑर मायनस बी डेल ए, ह्या व्हॅल्यूज राहतील. ओके, आता काय करायचं पुढे, डिवायडेड बाय इक्वेशन 1 ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. ओके, सो डिवायडेड बाय इक्वेशन 1 ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला डिवाइड केलं. तर इकडे काय, लेफ्ट हँड साईडला डिवाइड करा, झेड प्लस ऑर मायनस डेल झेड डिवायडेड बाय झेड, आणि राईट हँड साईडला डिवाइड करू. तर ए बी प्लस ऑर मायनस ए डेल बी प्लस ऑर मायनस बी डेल ए डिवायडेड बाय, इकडे करेल ए मल्टिप्लाइड बाय बी, ए बी. आता काय करू, छेद सेपरेट करून घेऊ, इकडे छेद सेपरेट करून घेऊ, इकडे पण छेद सेपरेट करून घेऊ. तर काय होईल, छेद झेड डिवायडेड बाय झेड प्लस ऑर मायनस डेल झेड डिवायडेड बाय झेड. ओके, इथे ए बी डिवायडेड बाय ए बी प्लस ऑर मायनस ए डेल बी डिवायडेड बाय ए डेल बी डिवायडेड बाय ए बी, छेद सेपरेट करून घेतो, बाकी काहीच नाही, प्लस ऑर मायनस बी डेल ए, डेल ए बरं का, बी डेल ए डिवायडेड बाय ए बी. काय केलं आपण, इक्वेशन 1 ने डिवाइड केले, या इक्वेशनला लेफ्ट हँड साईडला डिवाइड केलं, राईट हँड साईडला डिवाइड केलं. तर हे झेड काय होईल, कॅन्सल, ए बी काय होईल, कॅन्सल. ओके,
तर हे राहील 1 प्लस ऑर मायनस डेल झेड झेड, इथे पण 1 प्लस ऑर मायनस, इथे काय कॅन्सल होईल, ए कॅन्सल, इथे बी आणि बी हे बी कॅन्सल होईल, इथे काय राहील प्लस ऑर मायनस डेल बी डिवाइडेड बाय बी, हे प्लस ऑर मायनस डेल ए डिवाइडेड बाय ए, तर हे 1 पण काय होईल कॅन्सल होईल, तर फायनल रिझल्ट काय होईल डेल झेड डिवाइडेड बाय झेड डेल बी डिवाइडेड बाय बी प्लस ऑर मायनस डेल ए डिवाइडेड बाय ए. तर हे काय आहे मीन ॲब्सोल्यूट एरर, आणि खालचं काय आहे त्याची मीन व्हॅल्यू, हे वरचं काय आहे मीन ॲब्सोल्यूट एरर इन बी, खालची काय त्याची मीन व्हॅल्यू, हे वरचं काय आहे मीन ॲब्सोल्यूट एरर इन ए आणि खाली काय आहे त्याचं मीन व्हॅल्यू. तर मला सांगा हे काय आहे, दिसत नाहीये साईडचं, आता दिसतं का, दिसतं ना आता. आता हे बघा हे काय मीन ॲब्सोल्यूट एरर इन बी डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू ऑफ बी, मीन ॲब्सोल्यूट एरर इन ए डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू ऑफ ए, हे मीन ॲब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्ट डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू ऑफ फायनल रिझल्ट. तर याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, अरे हे आहे फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ, कशा कशाचा रेशो, रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ, फ्रॅक्शनल एरर इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर अँड मीन व्हॅल्यू या दोघांचा रेशो, म्हणजे काय रिलेटिव्ह एरर. हे डेल झेड मीन ॲब्सोल्यूट एरर इन फायनल झेड म्हणजे काय झालं त्याची मीन व्हॅल्यू, काय आहे मीन ॲब्सोल्यूट एरर इन बी डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू ऑफ बी, डेल ए इज द मीन ॲब्सोल्यूट एरर इन ए डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू ऑफ ए. याला म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर इन बी, रिलेटिव्ह एरर इन ए. तर डेल झेड डिवाइडेड बाय झेड इज द रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट, हे काय आहे रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट इज इक्वल टू द, आता पण सम आणि मायनस आहे, बेरीज आणि वजाबाकी आहे, तर आपल्याला काय पाहिजे असतो मॅक्सिमम एरर पाहिजे असतो. आता येतो का क्लिअर ऑडिओ, ऑडिओ क्लिअर येतोय का आता, काय अडचण, आता पण नाहीये क्लिअर, आता आहे का प्लीज एकदा सांगा, आहे का आता. हॅलो, आता येतो व्यवस्थित आवाज, ओके. तर लक्ष द्या हे काय आहे ॲब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्ट, इट इज अ रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्ट अँड इट्स मीन व्हॅल्यू. त्याला सॉरी याला म्हणता येईल काय रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट. ओके, रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट इज इक्वल टू द सम, कारण की आपल्याला काय घ्यायचा असतो मॅक्सिमम एरर पाहिजे असतो, त्यामुळे आपण इथं सबट्रॅक्शन घेत नाही, तिथं नेहमी काय घेतो पॉझिटिव्ह घेतो, इज इक्वल टू द सम ऑफ ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह एरर डेल ए डिवाइडेड बाय ए, काय आहे रिलेटिव्ह एरर इन ए प्लस डेल बी डिवाइडेड बाय बी इज द रिलेटिव्ह एरर इन बी. तर इथे जेव्हा दोन क्वांटिटीचा आपण काय घेतोय मल्टिप्लिकेशन घेतोय, तर फायनल रिझल्ट जो आहे झेड याच्यामध्ये काय तयार होतो रिलेटिव्ह एरर तयार होतो. तर फायनल रिझल्ट मध्ये तयार होणारा रिलेटिव्ह एरर हा कशाच्या बरोबर असतो इज इक्वल टू द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन ईच
मल्टिप्लाइड क्वांटिटी. ज्या ज्या क्वांटिटीचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलंय त्या क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररच्या ॲडिशनच्या बरोबर हा रिलेटिव्ह एरर असतो फायनल रिझल्ट मधला. ओके, तर हा झाला फॉर्म्युला. हा काय फॉर्म्युला आहे, याला म्हणू आपण रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट. इथे वाटल्यास लिहितो मी रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर तुम्हाला माहिती आहे, रिलेटिव्ह एरर इज अ रेशो ऑफ मीन व्हॅल्यू, मीन ॲब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू, या दोघांचा रेशो. रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट इज इक्वल टू सम ऑफ कशा कशाचा, रिलेटिव्ह एरर इन each physical quantity, relative error in A and relative error in B. या दोघांच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ओके, तर रूल काय तयार होईल मल्टिप्लिकेशनचा, व्हेन 2 or more quantities are multiplied, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्वांटिटीज आपण काय करू मल्टिप्लिकेशन करू. रिलेटिव्ह एरर प्रोड्यूस्ड इन फायनल रिझल्ट, फायनल रिझल्ट मध्ये काय तयार होतो रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू द सम ऑफ, हा कशाच्या बरोबर असतो, इज इक्वल टू द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन ईच मल्टिप्लाइड क्वांटिटी किंवा डिवायडेड क्वांटिटी. हाच रूल आहे डिव्हिजनसाठी पण. हे मल्टिप्लिकेशनचा जो रूल आहे तोच रूल काय आहे डिव्हिजनसाठी पण आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला रूल काय तयार करता येईल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनसाठी, जेव्हा 2 क्वांटिटीचं आपण डिव्हिजन करू किंवा मल्टिप्लिकेशन करू. इथं आपण मल्टिप्लिकेशन केलं, ए बाय बी घ्या, डिव्हिजन केलं समजा, तर फायनल रिझल्टमध्ये काय तयार होतो रिलेटिव्ह एरर तयार होतो. आणि फायनल रिझल्टमध्ये तयार होणारा रिलेटिव्ह एरर हा बरोबर असतो कशाच्या, त्या 2 फिजिकल क्वांटिटी ज्यांचं आपण काय केलं मल्टिप्लिकेशन केले किंवा डिव्हिजन केले त्यांच्या रिलेटिव्ह एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. ओके, सो व्हेन 2 or more physical quantities may be multiplied or divided, the relative error produced in final result is equal to the sum of relative error in each multiplied or divided quantity. प्रत्येक multiplied and divided quantity च्या relative error च्या ॲडिशनच्या बरोबर असतो. हा त्याचा रूल आहे. कोणाला काय अडचण आहे, कोणाला काय अडचण आहे का, समजलंय. तर काय अडचण असेल तर व्हिडिओ पाहून घ्या. कालचा व्हिडिओ मी टाकायला सांगतो. ठीक आहे, टाकलाय तो. ओके, तर उद्या आपण यावरचे प्रॉब्लेम घेणार आहेत. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम घेऊ. थांबू आपण इथे.